या दुःखामध्ये प्रवेशन आपल्याला बरंच वचनाचं दिलेलं आहे. लूक याचा 6वा अध्याय वचन 20 पासून ते 23 वचन पर्यंत आपण पाहणार आहोत की या ठिकाणी त्या दुःखामध्ये आम्हाला नेमकं काय करायचंय जेणेकरून आमच्या जीवनामधलं हे दुःख निघून जाईल, आम्ही अधिक दुःखित निराशित जीवन न जगता प्रभूच्या वचनाप्रमाणे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे जर चालू लागलो किंवा चालत आहोत तर निश्चित आम्हाला ते दुःख आमच्या जीवनामध्ये राहणार नाही. 20 पासून ते 23 वचन. लूक 6 20 ते 23 वचन वाचूया. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले. प्रवेशुनी त्याच्या शिष्याकडे त्याचं लक्ष होतं, दृष्टी होती. त्याने शिष्याकडे प्रवेशुनी दृष्टी लावली. अहो दीनांनो, दीन कोणाला म्हटलेलं आहे? आपल्याला. जे दीन आहे त्यांना प्रवेश म्हणतो तुम्ही धन्य म्हणजे आशीर्वादित. धन्य म्हणजे आशीर्वादित. कारण देवाचे राज्य तुमचे, कारण देवाचं राज्य हे तुमचं आहे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये देवाचं राज्य आहे. पुढं अहो जे तुम्ही आता भुकेले आहात, आता जे तुम्ही भुकेला आहात ते तुम्ही धन्य, तुम्ही त्यावेळेस पण धन्य आशीर्वादित. कारण तुम्ही तृप्त व्हाल. पुढं अहो जे तुम्ही आता रडता, आता जे काय तुम्ही रडत आहात, दुःखी आहात, रोजच्या दिवसामध्ये रडत आहात, दुःखी आहात, आता तुम्ही त्यावेळेसही धन्य आहात, आशीर्वादित आहात. कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला स्वारीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट तुमचे नाव वाईट म्हणून देऊन टाकतील. तेव्हा तुम्ही धन्य, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहे. फक्त आम्ही चर्चला जातो आनंदी आहे म्हणून तेव्हाच आशीर्वाद आहे का? देवा तुमच्या सांगतं मनुष्याच्या पुत्रामुळे येशूमुळे तुमचा लोक द्वेष करतील, नाना प्रकार तुम्हाला हनन पाडतील, बोलतील, तिरस्कार करतील, अपमानित करतील, तेव्हा तुम्ही खरोखर आशीर्वादित आहे. आशीर्वादित म्हणा त्या परिस्थितीमध्ये, त्यावेळेसमध्ये ज्यावेळेस तुम्हाला लोक वाईट टाकतील. वाईट टाकल्यानंतर मनुष्याला नाही का वेगळंच वाटतं. माझ्याकडे कोणी बघत नाही, मला कोणी बोलत नाही, मी एखाद्या प्रमाणे वाईट टाकण्यासारखं माझी आता स्थितीगती झालेली आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये, त्या वेळेमध्ये, त्या दिवसामध्ये तुम्ही धन्य आशीर्वादित आहात हे प्रभू म्हणत आहे. पुढं त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. तुमची निंदा करतील लोक. वाईट वचन तुमची निंदा होईल. दुःखी आहे आनंदित आहोत. मग मी प्रश्न विचारला की तुम्ही कोण दुःखी आहे का नाही, मग आनंदित राहू ना. ते आनंदित मी ज्यावेळेस मी आलो पहिल्यांदा आता मग आणि त्यावेळेस तुला हे वचन वाचलं आणि माझं मनामध्ये खूप आनंदाची पडते. ब्रदर शर्मा आणि स्वप्नील म्हटले पास्टर काय झालं अचानक का हसले. मी म्हटलं प्रभू मध्ये सर्वांना आनंद करा. हे वाचत असताना प्रभू मला दाखवत गेला की तो आधी या वचनामधून बोल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाईट टाकतील, तुमची निंदा करतील. चांगलं वाटतंय का निंदा केलेली? मनात नाही माझी निंदा करते. आनंदी राहा. तुम्ही आशीर्वादित आहेत. तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. तुमच्या नावाला एक प्रकारचं वाईट म्हणतील, काही बोलावतील, तेव्हा तुम्ही काय आहे? धन्य आहे. येशू म्हणतोय त्यांच्या शिष्याला. त्यांचे शिष्य फक्त येशूचे फक्त 12च नव्हे तर आम्ही सर्व त्याचे शिष्य अगस्ताने आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत. या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही आशीर्वादित आहात. त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये, त्या घटनेमध्ये ज्यावेळेस लोक तुम्हाला त्या गोष्टी करतील त्यावेळेस तुम्ही खरोखर काय आशीर्वादित आहे. स्वतःला म्हणा मी त्या परिस्थितीमध्ये खरोखर आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. पुढं 23 वचन. त्या दिवशी आनंदित होऊन, त्या दिवशी काय करा, त्यावेळेला त्या घटनेला आनंदित होऊन उड्या मारा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. खरोखर माझा अनुभव मी सांगायला मला बरं वाटेल या ठिकाणी, कारण हे वचन मला खूपच आनंदित करत आहे. आणि मी ज्यावेळेस मी अशा परिस्थितीमध्ये जातो, दुःखातून, संकटातून, अडचणीतून, आर्थिक बाबत, सगळ्या बाबत, त्यात मला काय माहित नाही, मला हसूच येतं. माझी मिसेस म्हणते तुम्हाला येड लागतं का अशा वेळेस, तुम्ही का हसतो मला हेच समजत नाही. म्हटलं प्रभूमध्ये मी आनंद करतोय, कारण देव प्रभू जर म्हटलाय त्या परिस्थितीमध्ये सर्वदामध्ये खूप काळासाठी आनंद करा, तर मला करलंच पाहिजे. प्रभू सांगतो
म्हणून मी करतोय, कोणी सांगतंय म्हणून मी करत नाही. मला कळतं की त्या परिस्थिती मला किती आनंद करायचा आणि ज्यावेळेस मी आनंद करतो त्यावेळेस प्रभूशी अधिक माझं दुःख खातो बाजूला सारखं आणि अधिक माझे मार्ग मोकळे करतो ते करत आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून मला हसू येतंय की त्या दिवशी तुम्ही आनंदाने होऊन आनंदित होऊन उड्या मारावे. प्रेज लॉर्ड. पण आम्ही मारत नाही. दुःख लय झालंय, हे बोललंय, ते बोललंय, वाईट टाकलंय, तोडून मोडून टाकलंय, मला कोण नाही, मी एकटा पडलंय, आता काय करू डोक्याला घातला विचार करू. त्यावेळेस वचन काय सांगतं, आनंदित होऊन उड्या मारा. लोक म्हणते हे लागलंय काय, परिस्थिती बिकट आहे, घरात काय नाही, पाहुणे आले किंवा इतकं तारंबळ झाली आणि हे काय उड्या मारत घालत लोकांना दिसलं वेगळं. पण जर येशू त्यांच्या शिष्याला सांगतोय, आपण त्याचे शिष्य त्यांच्या शिष्याला सांगतोय, तर आम्ही देखील केलं पाहिजे. येशू काय म्हणतोय, त्या दिवशी विशेष करून तुम्ही काय करा, आनंदित होऊन उड्या मारा. आणि बघा तो अनुभव, अद्भुत अनुभव आहे तो, अद्भुतरित्या तो अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल, जे मी आजपर्यंत अनुभवत आहे. आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा इकडे लक्ष द्या. वचन सांगतं कारण पहा, इकडे लक्ष द्या, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. प्रतिफळ मोठं आहे, लहान नाही, फार मोठं प्रतिफळ आहे स्वर्गात. तिथं जर आम्ही त्या गोष्टी करू तर निश्चित आम्हाला तिथं स्वर्गीय स्थान मिळेल आणि त्या ठिकाणच आमचं प्रतिफळ अगदी मोठं असणार. त्यांचे पूर्वज संदेश असेच करीत असत, पिढ्यानपिढ्या चालत आलंय. त्या लोकांनी त्या विश्वासाने हेच केलेलं आहे. त्यांचे पूर्वज संदेश असेच करीत असत. पहिले पेत्रोचा 4 अध्याय वचन 14 मध्ये आम्हाला पाहायला मिळालं, देवाचं वचन, ज्यावेळेस लोक तुम्हाला बोलतील, तोडून टाकतील, जवळचे लांबचे, त्यावेळेस तुम्ही विशेष करून त्या गोष्टीचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही त्यावेळेस खरोखर आशीर्वादित आहात. तुम्ही असं म्हणू नका की या परिस्थितीमध्ये मी कशी काय आशीर्वादित राहू शकेल, कसं मी आनंदित राहू शकेल. परंतु प्रभू जर सांगतोय तर त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आनंदित राहण्यासाठी तर आम्ही आनंदित राहायला पाहिजे. पहिले पेत्र 4 अध्याय वचन 14, ख्रिस्ताच्या नावामुळे, ख्रिस्ताच्या प्रभूच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. त्या आशीर्वाद मिळवायला तयार आहात का? त्या परिस्थितीमध्ये तुमची निंदा होत आहे ना, आता तुम्ही दुःखी झालाय, निराश झालाय, असं न म्हणता आम्ही प्रभूला म्हणूया, प्रभू मी तुझ्यामध्ये आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित होत आहे, कारण माझी निंदा होत आहे. मला त्या प्रकारचे आशीर्वाद मिळवून घ्यायचे. कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. ऑलरेडी तुम्ही देवाचं मुलं आहात. प्रभूचा गौरवाचं जे गौरव करण्याचा आत्मा आहे, आनंदित करण्याचा आत्मा आहे, ऑलरेडी प्रभू तुमच्या अंतःकरणामध्ये टाकलेला आहे. म्हणून निंदा होत असताना त्या आत्म्याला उत्सुकता द्या, त्या आत्म्याला प्रेरणा द्या, त्या आत्म्याद्वारे तुम्ही काय करा, आनंद करा. प्रेज गॉड. म्हणून मी सुरुवातीला तुम्ही दुःखी आहात का, जर असं तर आज प्रभू तुम्हाला सांगतोय की आनंदाने होऊन उड्या मारा. तुम्ही धन्य आहात कारण तुम्ही आशीर्वाद देता. निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, तर प्रभूला धन्यवाद देत राहा, आनंदाने उड्या मारा आणि पहा ती परिस्थिती कशी बदलेल. तुम्हाला कळणार देखील आहे माझ्या जीवनामध्ये संकट आलंय, दुःख आलंय, कसं दूर निघून गेलंय, कारण सुद्धा आणखी शास्त्र भाग वाचूया. दुसरे इतिहासाचा 36 अध्याय वचन 16 मध्ये, दुसरे इतिहास 36 मध्ये परमेश्वराचं वचन जर आम्हाला सांगतो, परमेश्वर जर आम्हाला सांगतो तर ते शब्द आम्हाला पाहण्याची गरज आहे. खरोखर तो जर आम्हाला बोलतोय तर आम्ही त्या प्रकारे केलंच पाहिजे. दुसरे इतिहासाचा 36 अध्याय वचन 16. पण ते देवाच्या दूतांची सेड उघडून अनेक लोक देवदूताची चेष्टा, नक्कल, थट्टा उडून त्यांची वचने तुच्छ मानित व त्यांच्या संदेशाची निर्बंधना करीत, त्यांनी जे संदेश सांगत असत, देवाचं वचन सांगत असत, त्यांना ते विरोध करून त्याची निर्बंधना करीत. शेवटी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. त्या लोकांची दिगत होणार आहे. आम्ही विचार करायचा नाही, माझी निंदा केली, त्याने माझा छळ केला, त्याने मला अपमानित केलं, त्याने मला बाहेर टाकलं, त्याने मला अमुक म्हटलं, तमुक म्हटलं, आता मी काय करू? काय करायचं नाही, फक्त उड्या मारून आनंद करायचा. देव त्यांचा नाश करेल, देव त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांना वेळ सुद्धा देणार नाही. एवढं शासन भयंकर त्या लोकांवर येईल.
त्याने संदेशाचा स्वीकार केला नाही, त्याने वचनाचा तिरस्कार केला, विरोध केला. त्या लोकांनी आम्हाला हाणून पाडलं, वाईट टाकलं, निंदा केली, छळवणूक केली, अपमानास्पद बोलले. परंतु आम्ही धन्य म्हणा, स्वतःला धन्य म्हणा, आशीर्वादित म्हणा. कारण प्रभू येशू त्या वेळेमध्ये त्या घटकेमध्ये मी आशीर्वादित होत आहे. प्रभू येशू मी तुला धन्यवाद देतो असं म्हणा. पाहतो अनुभव प्रभू येशू किती चांगला आहे. प्रेज गॉड. आम्ही दुःखी जरी आहोत पण आम्हाला दुःख काय माहित आहे, कारण आम्हाला आनंद करण्याचं माहित आहे. प्रेज गॉड. आम्ही दुःखामध्ये कसा आनंदित राहू याच प्रभू येशू आम्हाला प्रत्येकाला सांगत आहे. अहो जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडत आहात आता काही क्षणातच तुम्ही हसणार आहे. प्रेज गॉड. प्रभू येशू जर आम्हाला त्या ठिकाणी सांगतोय की मनुष्याच्या पुत्रामुळे तुमचा लोक द्वेष करतील, तुम्हाला वाईट टाकतील, तुमची निंदा करतील, तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य आशीर्वादित व्हा. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांचे पूर्व संदेशात असेच करेल असं. प्रेज गॉड. शैतान फार दोस्त आहे. आमचा आनंद कसा हिसकून घ्यावा, कसा आनंदाला इर्धन आणावं त्याला बरोबर माहिती आहे. मग तू कुठल्या गोष्टीचा जो आहे दुःखी करतो, निराशित करतो. आम्ही होतो निराश आणि आम्ही होतो दुःखी. परंतु त्या दुःखामध्ये त्या निराशेमध्ये आम्हाला एकच कळतं की त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारल्या पाहिजे. कधी केले नाही. निराशेमध्ये दुःखीमध्ये कोणी बोलले, अपमान झाला, आता काय करू. उड्या मारा. देव प्रवेश जर म्हणतोय तर त्या प्रकारे करायला काय हरकत आहे. जर प्रवेश जर आम्हाला म्हणतोय प्रत्येकाला तर करायला काय अर्थ काय, तो अनुभव घ्यायला काय हरकत नाही. आजपर्यंत आम्हाला माहित आहे, परंतु आम्ही कृती केलाय. इथून आम्ही कृती करायला आम्ही पुढे जाणार आहोत. जो कोणी कृती करेल त्याला समजेल की त्या परिस्थितीमध्ये काय असतं, कोणत्या प्रकारचं आनंद आहे, कोणत्या प्रकारचा आशीर्वाद आहे. त्या घटनेला, त्या वेळेला, त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला त्या गोष्टी केल्या तर माहीत पडेल. भविष्याला एकच प्रार्थना करूया की कोणतीही परिस्थिती होते मला सदैव आनंदित राहायचं आहे, मला सदतीत तुझा धन्यवाद करायचा आहे, मला सदतीत तुझं उपकार स्तुती करायचं आहे. कारण तुझं वचन सांगतं की सर्व स्थितीत काय करा, उपकार स्तुती करा. प्रेज गॉड. प्रेज गॉड. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा आणि सर्वदा प्रभूमध्ये काय करा, आनंद करा. प्रेज गॉड. आम्ही करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला येशू कसा आहे आणि कसा आनंद करायचा हेच कळत नाही. आम्ही पुन्हा अधिक सैतान आम्हाला ठाव घेतो, आम्ही पुन्हा सैतानाला भाव देतो. मग आणि आणखी दुःखी आणि आणखी निराशा आणि आणखी दबले जातो. त्याचं कारण आम्हीच आहे, कारणीभूत आम्हीच आहे. पण प्रवेश जर म्हणतोय सर्व ती दुःखात स्तुती करा, त्या दिवशी तुम्ही आनंदित होऊन उड्या मारा, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, तर त्या गोष्टी आम्हाला केल्याच पाहिजे. दुःख नाही सोय, निराशा निघून जाय, परिस्थिती बदलेल. परंतु केव्हा, ज्यावेळेस प्रवेश म्हणतो की त्या दिवशी तुम्ही आनंद होऊन काय करा, उड्या मारा, सर्व स्थिती उपकार स्तुती करा, प्रभूमध्ये काय करा, आनंद करा. प्रेज लॉर्ड. कुणावर टेन्शन नाही डोक्यावर, सगळ्या डोक्याच्यावर टेन्शन आहे, दुःख आहे, निराशा आहे, परंतु ते सगळं निघून गेलं पाहिजे. रोज रोज निघून गेलं पाहिजे. आनंद करा, उड्या मारा, आनंदित होऊन उड्या मारा. आता प्रवेशचा अद्भुत अनुभव घेऊन पहा आणि त्या आनंदामुळे तुम्हाला वाटून येईल की प्रवेश किती महान आहे, तो किती अद्भुत कार्य करतो, परिस्थिती बदलून टाकतो. त्यावेळेस माझा मुलगा ऍडमिट होता 7 दिवस. मी निराशित नव्हतो, दुःखी नव्हता. मी प्रवेशाला धन्यवाद आहे. प्रवेश तुला धन्यवाद, जे काही घडत आहे चांगल्यासाठी घडत आहे. हालेलुया. ज्यावेळेस सांगताल रविवारी बोलले, इथून गेलो खरा, पण तो घरी गेला तर मी एकच प्रवेशाला म्हटलं, प्रवेश तुला धन्यवाद. चंद्रकांतला देखील म्हटलं, चंद्रकांत जे घडलंय चांगल्यासाठी घडलंय, त्याच्यामुळे निराश व्हायची गरज नाही, दुःख व्हायची गरज नाही. चंद्रकांत म्हटलं आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहूया, देव त्यांना आशीर्वादित करणार आहे. आणि प्रभूला आम्ही घरी गेल्यानंतर मी प्रभूला धन्यवाद दिला. प्रभू तुला धन्यवाद, जे काय करत आहे तू तुझ्या इच्छाने करत आहे, कारण तुझे विचार घड. आमच्या विषयी तुझे विचार कसे आहेत, आम्हाला त्या मनुष्य पशुतुल्य मानवाला कळत नाही, मूर्खाला देखील समजत नाही. जे प्रभू सांगतोय ते करायला आम्ही तयार होऊया, त्यामध्ये शंका आणू नका. आम्ही केल्यानंतर काय होईल, काय परिणाम होईल, व्हायचा तो प्रभू चांगलाच परिणाम. जे प्रभू बोलतोय ते करण्यास आम्ही तयार होऊया. दुःखामध्ये देखील प्रभू म्हणतोय त्या दिवसात आनंदित होऊन उड्या मारा, प्रभूमध्ये आनंद करा, सर्व स्थितीमध्ये उपकार स्तुती करा, तर आम्हाला केली पाहिजे. आशीर्वाद आम्हाला त्या परिस्थितीमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या घटकेमध्ये देखील
ते आनंदित आशीर्वाद आम्हाला प्रवेशकडून प्राप्त करून घ्यायचे आहे. आपले आपले डोळे बंद करूया. प्रवेशकडे एकच प्रार्थना करूया की प्रवेश तू आमच्या संगती बोललास